तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। आता शेतीच्या पाण्यावर टॅक्सचा भार, 22 राज्यांमध्ये सुरू होणार पायलट प्रोजेक्ट। भूजलाचा अपव्यय आणि गैरवापर कमी करण्यासाठी केंद्र सरकार शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर कर आकारणार आहे। राज्य सरकारच्या सहकार्याने केंद्र सरकार लवकरच विविध राज्यांमध्ये 22 पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे। या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळेल आणि ते वापरत असलेल्या प्रमाणानुसार त्यांच्याकडून कर आकारला जाईल। आता प्रत्येक रुग्णालयातूनच मिळणार जन्माचा दाखला। केंद्र सरकारकडून राज्यांसाठी निर्देश जारी। प्रत्येक प्रक्रिया होणार पारदर्शक। 7 दिवसाच्या आत नोंदणी करणे अनिवार्य। वर्धा जिल्ह्यातील 11 मंडळांमध्ये अतिवृष्टी, 4 जनावरे दगावली। नदी नाल्यांच्या काठावरील शेतजमीन गेली खरडून। 7.5 हॉर्स पॉवरवरील शेती पंपांचे सर्वेक्षण सुरू। मोफत वीज सवलतीसाठी 15 दिवसात प्रस्ताव पाठवणार। शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या शेती पंपा वीज बिलासाठी वीज माफी सुरू आहे। काही तांत्रिक कारणाने 7.5 HP वरील शेतकऱ्यांना सवलत मिळत नाही, ती मिळवण्यासाठी महावितरण सर्वेक्षण सुरू केले आहे। दीर्घ संघर्षानंतर रिलायन्स कंपनीकडून यवतमाळ जिल्ह्याच्या पीक विम्याचे काम काढले। भारतीय कृषी विमा कंपनीकडे यवतमाळची जबाबदारी। 31 जुलैपर्यंत करता येणार नोंद। कर्जमाफीसाठी लवकरच समिती, पण मर्सिडीजवाल्या श्रीमंतांना नाही। महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची तयारी दर्शवली असून केवळ गरजू आणि खरी शेतकरी पात्र असतील। मर्सिडीज चालवणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले। जालना जिल्ह्यात अनुदान वाटप घोटाळा। ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांची गोलमोल खुलासे फेटाळले। 19 कृषी सहाय्यक व 38 ग्रामसेवकांना नव्याने खुलासे सादर करण्याच्या सूचना। उत्तरे समाधानकारक नसल्यास कारवाई होणार। सौरपंप योजनेत शेतकऱ्यांना पसंतीचा सौरपंप मिळेना। हवा तो ब्रँड न देता यंत्रणा इतर कंपनीचा सौरपंप मंजूर करीत असल्याचे वास्तव समोर आलेले आहे। धाराशिव जिल्ह्यात तक्रारींचा पाऊस। 54 शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरील पेरणी वाया। कृषी कार्यालयाकडून पंचनामा। महाबीजच्या बियाण्यांबाबत धडकल्या सर्वाधिक तक्रारी। दुबार पेरणीसाठी भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वीज ग्राहकांवर 1 जुलैपासून स्थिर आकाराचा जादा भार। महावितरण नवीन दर लागू करणार। सार्वजनिक वापराचे वीज दर मात्र कमी। ई वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर आता प्रति युनिट 8 रुपये 47 पैसे दर। सुलतानपूर मंडळात अतिवृष्टी, अनेकांच्या घरात पाणी, प्रचंड नुकसान। आमदार खरात यांची भेट। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामधील सुलतानपूर येथे मुसळधार पावसामुळे शेती आणि घरांची नासाडी झाली असून 60% पेरण्या वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कृषीतील गैरव्यवहारांचे सविस्तर अहवाल द्या। कृषी मंत्रालयाचे आयुक्तालयाला आदेश। कृषी विभागातील गैरव्यवहारांचा बोबाटा झाल्यानंतर राज्याच्या कृषी मंत्रालयाने कृषी आयुक्तालयाकडून अहवाल मागवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे चांगलेच, शरद पवार यांचं वक्तव्य। एकत्रीकरणाचे संकेत दिले, कोणालाही वाईट वाटण्याचे कारण नसल्याची त्यांची पुष्टी। ढोकी परिसरात टाळे ठोकताच बियाण्यांचे वाटप। शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर महाबीज कंपनीकडून झाली तात्काळ कारवाई। हिंदी मराठीच्या चक्रव्यूहात एकनाथ शिंदे। मराठीबाबत अजितदादा ठाम, शिंदेंना मात्र घाम। हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे महायुतीत सगळ्यात जास्त फरफट शिंदे सेनेची झाली आणि त्यामुळे हिंदी मराठीच्या चक्रव्यूहात एकनाथ शिंदे अडकल्याचं दिसतंय। श्री विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। पर्जन्यमानाची आता मिळेल इत्थंभूत माहिती। वर्धा जिल्ह्यात 65 पर्जन्यमापक यंत्र वितरित। अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यात 23,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान। सोयाबीन पिकाला बसला फटका। 4 तालुक्यांमधील 209 गावांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान। शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये शेतकरी 1 जुलै 2025 रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या ऑनलाईन पद्धतीने बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय।
अकोला जिल्ह्यातील 13 महसूल मंडळात अतिवृष्टी, घरांची पडझड, पिकांचे नुकसान, नदी नाल्यांना पूर. एका दिवसात काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यामध्ये 5.31% वाढ. पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, हिंदी सक्ती, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. कांद्याच्या बाजारभावात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, ओतूर आणि जुन्नर बाजारात कांद्याच्या विक्रीला वेग. हिवरा खुर्द परिसरात मुसळधार पाऊस, घरांमध्ये पाणी शिरले, शेतजमीन खरडली, अंकुरलेल्या पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज, कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य. राज्यात पावसाने हजेरी लावली असून पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. फळपीक विम्यासाठी केवळ 48 तास ऑनलाईन पोर्टल ठप्प. शासनाच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील 1,40,000 बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्यांचे वाटप. जिल्ह्यामध्ये 2,28,00,000 बांधकाम कामगारांची नोंदणी. योजनेबाबत अनेक आरोप, चौकशीची मागणी. जाफराबाद तालुक्यात पावसाचा खंड, दुबार पेरणीचे संकट. पेरलेले सोयाबीन न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता. कृषी विभागाने मोफत बियाणे देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पीक पाहणीसाठी सहाय्यकांच्या मानधनात वाढ, राज्य सरकारचा निर्णय. सध्या केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅग प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या जमिनीची, पिकाची आणि लागवडीची माहिती जमा करण्यात येत आहे. यामध्ये पिकांची माहिती गोळा करण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत पीक पाहणी राबवण्यात येत आहे. भारतासोबत होणार सर्वात मोठी डील, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा. भारतातील शेती क्षेत्रात शिरकावासाठी दबाव, शेती आणि संवेदनशील क्षेत्रामुळे अडथळा. करडई जूनमध्ये 80 ते 85 रुपये किलोवर पोहोचली. करडईला पुन्हा रेकॉर्ड ब्रेक तेजी, आजवरचा उच्चांकी दर. मराठवाडा विदर्भात पावसाचा दणका, राज्यातील 81 मंडळांमध्ये अतिवृष्टी. कोकणातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला. तर मध्य महाराष्ट्रात पुण्यातील 3 मंडळांमध्ये अतिवृष्टी. खानदेशातील जळगाव जिल्ह्यामधील 3 मंडळांमध्ये अतिवृष्टी. महाराष्ट्रात 2 दिवसात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार कोकणात 150 ते 200 मिलीमीटर, तर विदर्भात सर्वाधिक 242 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात 15,000 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा. सर्वाधिक क्षेत्र रिसोडातील. प्रशासनाचा प्राथमिक अंदाज, 38 महसूल मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. ॲग्रिस्टॅगसाठी संयुक्त खातेदारांची अडचण. संयुक्त खाते असलेल्या जमिनीवरून ॲग्रिस्टॅगची नोंदणी करून फार्मर आयडी घेताना शेतकरी वैतागले आहेत. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.